तर प्रचाराचा सुनेत्रा काकींचा शुभारंभ होत आहे। आमच्या सगळ्यांसाठी हा एक अत्यंत भावनिक क्षण आहे। जसा अर्ज दाखल करण्याचा क्षण सुद्धा आमच्यासाठी भावनिक होता। ज्या संबंध पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे, खरं तर अजितदादा आपल्या सगळ्यांमध्ये नाहीत हा विचार आजही मनामध्ये कुठंतरी रुजत नाही आहे। पण ह्या संबंध परिस्थितीला सामोरं जात असताना ही पोटनिवडणूक होत आहे। आम्ही आज इथे सुनेत्रा काकींना कुठे ना कुठेतरी एक कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही इथं आलेलो आहोत। पण मला खात्री आहे की संबंध बारामतीची जी ही जनता आहे, मायबाप जनता आहे, ही आदरणीय अजितदादांच्या पश्चात आज सुनेत्रा काकींना सुद्धा तितकंच भरभरून प्रेम, आशीर्वाद आणि पाठबळ देतील। आपण बघितलं की लोकसभेत काय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दादासाहेब नसताना मतदानाची टक्केवारी ढासळलेली बघितली। मतदारांना काय आव्हान करतात? लोक सध्या त्या दुःखातून सावरलेली नाही आहेत, मतदानाला यायला ते जरा नाकारतात। खरं तर मी बारामतीच्या नागरिकांची ही जी एक मानसिक व्यथा आहे ही मी समजू शकते। एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सुद्धा या व्यथेतून आम्ही आज तक जात आहोत। त्याच्यामुळे आज ही पोटनिवडणूक होत असताना जितकी आमच्यासाठी ती भावनिक आहे, त्याच्याही पेक्षा जास्ती ही बारामतीकरांसाठी भावनिक आहे। कारण 30, 35, 40 वर्षापासून ज्या नेत्याला त्यांनी त्या ठिकाणी सहकारी म्हणून किंवा एक नेता म्हणून सोबत त्यांनी बघितलं, आज तो नेता हयात नसताना ही निवडणूक त्या पार्श्वभूमीवर होणं ही ह्या मतदारसंघासाठी सुद्धा एक आव्हान आणि खऱ्या अर्थानं भावनिक आहे। पण माझं मतदार बंधू भगिनींना विनंती राहील कळकळीची की आपण जशी साथ दादांना दिली, आज ती वेळ आहे की दादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्रा काकींना आपण ती साथ द्यावी आणि आपली जी जबाबदारी आहे ही आपण सगळ्यांनी मतदानारूपी पार पाडावी। यांना निमंत्रण दिलं गेलं नाही, त्यांनी सांगितलं जर निमंत्रण दिलं असतं तर मी नक्कीच नाही। खरं तर मी सुरुवातीलाही अर्ज दाखल करायच्या दिवशी सुद्धा आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांचे, सुप्रियाताईंचे आभार मानले की त्यांनी या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचा उमेदवार नसणार हा अशा पद्धतीचा त्यांनी सुरुवातीला पहिला निर्णय हा त्यांच्याकडून आला आणि मग इतर पक्षाच्या राजकीय पक्षांच्या यांनी त्या ठिकाणी त्या पद्धतीनं भूमिका घेतल्या। त्यामुळे सुरुवातीलाही आम्ही त्यांचे आभार मानले। आज शेवटी राजकीय पक्ष म्हणून किंवा एक कार्यकर्ते म्हणून आम्ही ज्या द्विधा मनस्थितीत किंवा मानसिक व्यथेमध्ये आहोत दादांच्या पश्चात, ही एक वेगळी आहे। एक पवार कुटुंब म्हणून हे संबंध पवार कुटुंब ज्या भावनिक आणि मानसिक परिस्थितीतून जात आहे ती वेगळी आहे। त्याच्यामुळे या दोन्हीची सांगड घालून एक कुटुंब म्हणून ते मला वाटतंय ते सगळेजण योग्य तो निर्णय घेतील आणि पहिली सुरुवातच खरं तर उमेदवार न देऊन ही कुटुंबांनी केलेली आहे आणि मला वाटतं ती एक सकारात्मक बाब आहे। आणि जशी जशी निवडणूक पुढे जाईल तशा पद्धतीनं मला खात्री आहे की जसा आदरणीय श्रद्धेय पवार साहेबांनी सुद्धा उल्लेख केला की अजितदादांच्या अकाली अपघाती निधनानंतर जी काही जबाबदारी संबंध पवार कुटुंबावर त्या ठिकाणी पडलेली आहे ती त्यांच्या सगळ्यांच्या वतीने त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये तशा पद्धतीनं ती जबाबदारी पार पाडली जाईल आणि मला खात्री आहे की अतिशय सकारात्मक पद्धतीनं पण भावनिक आणि आव्हानात्मक जी ही निवडणूक आहे त्याच्यातून मार्ग काढत ही निवडणूक पार पडेल। खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांचा प्रयत्न होता। शरद पवार गटाने काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडलं। यामध्ये खरं तर हे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आहेत त्यांना अपयश आलंय का निवडणूक बाकीच्या? मी या सगळ्या गोष्टीकडे त्या पद्धतीनं बघत नाही, कारण साधारणपणे काँग्रेस पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे। त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। त्याआधी आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सुप्रियाताईंनी सुद्धा स्पष्ट केली होती। उद्धव ठाकरे साहेबांसोबत ज्या वेळेला आमच्या काही नेत्यांनी संपर्क केला, सुनेत्रा काकींनी सुद्धा संपर्क केला, त्यावेळेला त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते खारगे साहेब असतील यांच्यासोबत सुद्धा आदरणीय सुनेत्रा काकी असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, तटकरे साहेब असतील, हे सुद्धा सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते। आमचे एक शिष्टमंडळ इथे हर्षवर्धन सकपाळ साहेबांना सुद्धा भेटायला हे त्या ठिकाणी गेलेलं, त्यांच्यासोबत सुद्धा 2-3 वेळा संपर्क झाला होता। पण शेवटी ते एक राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यांच्या पक्षाचा निर्णय घेत असताना त्यांना जो काही म्हणजे एकंदर समन्वय त्यांचे राष्ट्रीय नेते असतील,
आणि स्थानिक पातळीवरचे नेते असतील, या संबंधात जो काही कालावधी त्या ठिकाणी त्यांना लागला असेल त्यातून त्यांनी भूमिका घेतली. पण मी त्यांचे आभारच मानेन की आज दादांच्या नंतर दादांनी 15 वर्ष आघाडीचे सरकारमध्ये सहकारी म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. त्यातली भूमिका असेल किंवा महाराष्ट्राची जी एकंदर राजकीय परंपरा आहे ह्यातून काँग्रेस पक्षाने जो निर्णय घेतला त्या संदर्भामध्ये मी त्यांचे आभारच मानेन. त्यामुळे कुणी पुढाकार घेतला, कुणी नाही घेतला किंवा काही या नकारात्मक गोष्टींमध्ये जाण्यापेक्षा शेवटी जो निर्णय त्यांच्या पक्षांनी घेतला याचं ऋण व्यक्त करणं हे दादांचे कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी आहे. त्यामुळे ती आम्ही त्या ठिकाणी पार पाडतो. काल त्या पद्धतीची काही माहिती ही सकाळी त्या ठिकाणी प्राप्त झाली. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा तातडीने त्याची दखल घेऊन सुरक्षतेच्या संदर्भामध्ये अधिकच्या आणखीन काही सूचना दिलेल्या आहेत. तिथं काय पद्धतीनं ती माहिती मिळालेली आहे, काय पत्र आहे का आणखीन काही मेसेज आहे या संदर्भातली सुद्धा चौकशी जी आहे ती शासनाच्या वतीने सुरू आहे. आणि सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सर्व कडक सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाला आणि गृह विभागाला दिलेल्या आहेत.